जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त एक बॅनर डिझाईन केलेली आहे आणि ही डिझाईन आपण प्रॉपर पीसीवरती शिकवणार आहे आपल्या फोटोशॉप सॉफ्टवेअरवरती. तर या डिझाईनचं सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्याचप्रमाणे त्या मटेरियलला एक पासवर्ड सेट केलेला आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपल्या टेलिग्रामला नक्की जॉईन करा आणि आपल्या इंस्टाग्रामला पण नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामवरती आपण शॉर्टमध्ये टोटल सांगत असतो आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण फोटोशॉपचे बेसिक टू ॲडव्हान्स टोटल टाकत असतो, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर चला आता आपण जाऊया आपल्या फोटोशॉपच्या स्क्रीनवरती. आपण आलो आता फोटोशॉपवरती. तर अशा प्रकारची डिझाईन आपण बनवलेली आहे, बघू शकता. एकदम कडक डिझाईन झालेली आहे माझ्या मते. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये आपण प्रॉपर कलर आणि लाईटचा एकदम प्रॉपर कॉम्बिनेशन वापर केलेला आहे, जो एकदम कडक फील देतो. ठीक आहे, आणि काहीतरी युनिक गोष्ट पण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करू. तर पहिल्यांदा फाईल मध्ये जायचं, न्यू मध्ये जायचं. 4x5 इथं पहिल्यांदा आल्याला इंचेस करा. त्यानंतर आपल्याला इथं साईज घ्यायचे. तर इथं घ्यायचे आपल्याला 4 आणि खाली घ्यायचे 5 आणि रिझोल्युशन 500. 800 पण ठेवू शकता, चांगलं तुमचं पीसी असेल तर. ठीक आहे, क्रिएट वरती क्लिक करायचं. आपला कॅनव्हास येईल. आता फक्त आपल्याला एक सॉलिड कलर घ्यायचे. तर इथं ऍडजस्टमेंट सॉलिड कलर आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात डार्क मध्ये घ्यायचे. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर आपल्याला एक जो महल असतो ना, महल त्याचा भाग ऍड करायचा. तर तो आपण डायरेक्ट पिंटरेस्ट वरून घेऊ. डायरेक्ट आपण नवीन नवीन गोष्टी ऍड करत जाऊ. आता यामध्ये आपण बघू, हे बघा अशा प्रकारचे महल असतात जे आपण यूज केलेलं आहे. आता याच टाइप मध्ये यूज केलेलं आहे, पण प्रॉपर हे इमेज नाही आपण वापरलेला. तर जरा स्क्रॉल करू, बघू आपल्याला तो इमेज भेटला तर भेटला. हे इंटरनेटवर काय राहतं, प्रत्येक वेळ रिफ्रेश होत राहतं, त्यामुळे प्रॉपर तीच इमेज आपल्याला सापडत नाही कधी कधी. त्यासाठी सेव्ह करायला लागते. तर आपण सेव्ह वगैरे तर नाही काय करून ठेवलं, पण तरी बघू आपण शोधू. तीच डिझाईन भेटली तर भेटली, सेम यामध्येच आहे, फक्त ती जरा वेगळी आहे सनसेटची. जरा शोधू आपण, भेटले तर भेटले, नाहीतर आपण अशाच प्रकारची वापरू एखादी. ठीक आहे, तर यामध्ये तर काय सापडून नाही राहिले आपल्याला. बघू बरंच हिस्ट्री वगैरे मध्ये असली तर असले आपल्या. ठीक आहे, जाऊ द्या, अशाच प्रकारची आहे ती. आपण हाच घेऊ आणि यालाच प्रॉपर सेट करू. सेम आहे, काय फरक नाही. अशाच प्रकारची सनशाईन लाईट येते. ठीक आहे, तर याला डाउनलोड पण करू शकता किंवा कॉपी इमेज पण राईट क्लिक मारून करू शकता. आपण कॉपी इमेज करू, त्यानंतर डायरेक्ट आपल्या पिंटरेस्ट वरती येऊ, कंट्रोल V करू, कंट्रोल T मारू आणि प्रॉपर अशा प्रकारे जरा सेट करू. एकदम मध्यभागी, हे बघा मध्यभागी अशा प्रकारे सेट करायचं. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं प्लस मध्ये एक नवीन लेअर घ्यायची. आता इथं ग्रेडियंट वरती जायचं आपल्याला आणि इथून आपल्याला एक कलर चूज करायचा. यावरती क्लिक करायचं फक्त आणि इथून आपल्याला हाच कलर घ्यायचा आहे, जरा डार्क घ्यायचं एकदम प्रॉपर अशा प्रकारे. ओके करायचं, इथं पण ओके करायचं. ठीक आहे, आता हा ग्रेडियंट चूज केलेला आहे आपण. इथून लक्षात असू द्या, इथून बेसिक मधून आपल्याला 2 नंबर चूज असणं गरजेचं आहे, म्हणजे ते अशा प्रकारचं येईल. ठीक आहे, तर आता आपण याला अशा प्रकारे ड्रॅग करू. या बघा अशा प्रकारे मारायचे आहे आपल्याला. ठीक आहे, एवढं झालं की तर आता आपल्याला काय करायचंय, एवढं झाल्यानंतर फिल मधून आपल्याला फिल कमी करायचं. या बघा अशा प्रकारे फिल एकदम कमी, 15 किंवा जास्तीत जास्त 30 29 एवढा ठेवू शकता आपण. आणि ही जी लेअर आहे ना, याचं पण फिल जरा कमी करून टाका प्रॉपर अशा प्रकारे. ठीक आहे, आता एवढं झाल्यानंतर आपल्याला मेन आपला फोटो ऍड करायचे. प्रोफाईल, प्लेस एम्बेड, नंतर आपला मेन पिक. ठीक आहे, आता अशा प्रकारे प्रॉपर इथं सेट करून द्यायचे. थोडं छोटं करा, प्रॉपर सेट करून द्या. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर आपल्याला कंट्रोल शिफ्ट A दाबायचे. त्यानंतर आपला कॅमेरा रॉ फिल्टर. तर आता आपल्याला राजमाताच्या फोटोला कॅमेरा रॉ मारायचं. तर जरा एक्सप्लोजर वाढवू, कॉन्ट्रास्ट कमी करू, हायलाइट मायनस करू, शॅडो प्लस आणि व्हाईट्स कमी
सॉरी ब्लॅक झालं, व्हाईट कमी, त्यानंतर ब्लॅक्स वाढवायचं अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इफेक्ट वरती यायचंय, थोडस टेक्स्चर लावू, थोडीशी क्लॅरिटी, त्यानंतर थोडासा डेहेज कमी करू, थोडक्यात लावूच कमी नाही, +14. कर्व वरती यायचंय, हायलाइट वाढवायची आपल्याला आणि लाईट्स थोडक्यात वाढवू, डार्क्स कमी करू, डार्क कमी करू आणि शॅडो वाढवू. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर इकडे आपल्याला डिटेल वरती येऊ, जरा शार्प करू राजमातांच्या फोटोला, त्यानंतर नॉइज रिडक्शन वाढवू. अशा प्रकारे एकदम प्रॉपर दिसते इमेज आपली. ठीक आहे. तर आपला कॅमेरा फिल्टर ऍक्टिव्ह झाले. तर आता आपल्याला काय करायचंय, आपण जरा फोटो कट करण्यामध्ये ना जरा बॅकग्राऊंडचा भाग आलेला आहे, तर काय करायचं, इथून मास्क लावायचं फक्त व्हाईट. तर ब्रश घेऊ, त्याची हार्डनेस आपल्याला 100 करायची, 100, आणि जरा कमी करू, त्यानंतर अशा प्रकारे मारू. त्यानंतर इकडे येऊ, अजून कमी, प्रॉपर साईडने एकदम चांगल्या पद्धतीने करून टाकू. ओके, आपला इमेज प्रॉपर झालेला आहे. आता काय करायचं आपल्याला, प्रॉपर एक प्लस मधून नवीन लेअर घ्यायची, ती खाली टाकू आपण. इथून ब्रशचा भाग सिलेक्ट आहे ऑलरेडी, राईट क्लिक मारायचं आणि जी ब्रशचा टोक असेल ना तो एकदम अशा प्रकारे चपटा करून टाकायचा आपल्याला, आणि इथं ब्लॅक कलर सिलेक्ट ठेवायचं. ठीक आहे. ओके. त्यानंतर जरा वाढवू आपली साईज अशा प्रकारे, हार्डनेस 0, आणि त्यानंतर आपल्याला इमेज स्टेबल करायचं. ठीक आहे. तर इथं पायांच्या भागावरती मारायचं, एक इथं एक, इथं एक, इथे एक. ठीक आहे. आता याची फील वगैरे ऑपिसिटी थोडक्यात मॅनेज करायची, थोडक्यात कमी. ओके. तर एवढं झाल्यानंतर आपल्याला मंडला आर्ट घ्यायचंय, फाईल प्लेस एम्बेड, आणि आपण इथं सर्च करू पहिल्यांदा तर मंडला आर्ट, मंडला. ठीक आहे. मंडला डिझाईन आलेली आहे. त्यानंतर छोटं करू आणि प्रॉपर आपल्याला इथं सेट करून द्यायचं, असं जरा छोटं करायचंय, प्रॉपर सेट करून द्यायचं. एवढं झाल्यानंतर एक रेक्टँगल घ्यायचं आपल्याला, तर इथं यायचं राईट क्लिक, इलिप्सल, आणि अशा प्रकारे शिफ्ट दाबून आपल्याला सर्कल काढायचंय. ठीक आहे. त्याचा कलर आपल्याला ठेवायचा आहे गुलाबी, पिंक. ठीक आहे. पण डार्क पिंक ठेवायचं, लाईट नाही. हे बघा अशा प्रकारे, थोडक्यात डार्क, जास्त नाही. ओके. तर आपला फोटो आहे ना, प्रॉपर सर्कलचा भाग इथं घ्यायचा, प्रॉपर ही जी डिझाईन आहे ना एवढी गुंतवून टाकायची आपल्याला. त्यानंतर प्रॉपर अशा प्रकारे सेट करून त्याला ओव्हरली मारायचं, ओव्हरली. ठीक आहे. ओव्हरली झालेलं आहे. आता आपल्याला दुसरा मंडला आर्ट घ्यायचं आहे, प्लेस एम्बेड. त्यानंतर आपल्या एका फोल्डरमध्ये ते बघा अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं, छोटं करून घेऊ प्रॉपर, आणि अजून छोटं करू, आणि ते प्रॉपर मागे सेट करून द्यायचं. फोटोच्या मागे घ्यायची लेअर, लक्षात असू द्या. त्यानंतर पुन्हा Ctrl+T, जरा छोटं आणि प्रॉपर अशा प्रकारे करून टाकायचे. त्यानंतर पुन्हा हा सर्कलचा भाग कॉपी करू आपण, डबल घेण्यापेक्षा. सर्कलचा भाग कॉपी, वरती Ctrl+T, आणि त्यानंतर यावरती यायचं अशा प्रकारे. आणि हा कलर आहे ना जो, याचा कलर आपल्याला ठेवायचा आहे येलो, प्रॉपर येलो कलर, एकदम कडक दिसतो. एवढं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, आपल्या फोटोच्या मागे यायचंय आणि इथं लावायचं आपल्याला प्रॉपर एक्सप्लोजर. तर इथं ऍडजस्टमेंट एक्सप्लोजर, आणि एक्सप्लोजर आपल्याला करायचं हाय अशा प्रकारे. त्यानंतर इथं यायचं या सर्कल वरती, सॉरी या रेक्टँगल वरती, एक्सप्लोजर वरती Ctrl+I दाबायचं, मग ते इन्व्हर्ट होईल. मग ब्रश घ्यायचं, राईट क्लिक, आणि सर्कल आपला पुन्हा सर्कल सारखा ब्रशचा भाग करून टाकायचा. त्यानंतर मोठं करायचं आणि हार्डनेस 0 ठेवायचे, लक्षात असू द्या. आणि अशा प्रकारे इथं व्हाईट कलर घ्यायचा आणि इथं मारायचं. हे बघा एकदम प्रॉपर दिसतंय. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर याला तुम्ही वरती अजून सेट करू शकता, म्हणजे ते प्रॉपर
जो की रेक्टेंगल वगैरे असेल तो चमकेल आपला. ओके, जरा अजून हाय केलं तरी चालेल अशा प्रकारे. ठीक आहे, ते त्याचा आपल्याला फील कमी करून टाकायचं. आता आपल्याला टाईप करायचंय टेक्स्ट. तर इथं टी वरती यायचं, पहिल्यांदा इथं क्लिक करायचं. त्यानंतर इथं आपल्याला टाईप करायचे राजमाता. तर RAJMAATAA. तर इन्फिनिटीची लँग्वेज तुम्हाला येत असेल तर तुम्ही टाईप करू शकता, नाही तर ग्लेप्स ऑन करा. सोपा विषय, विंडोज आणि ग्लेप्स ऑन करा, इथं कॅरेक्टर येतील अशा प्रकारे. आणि एक एक सिलेक्ट करून तुम्ही टेक्स्ट टाईप करू शकता. ठीक आहे, तर कंट्रोल टी दाबायचं, प्रॉपर मोठं करून घ्यायचं टेक्स्ट अशा प्रकारे प्रॉपर. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर जो की याचा फील असेल तो पूर्ण 0 करून टाकायचा आणि याला एक लावायचे स्ट्रोक. तर एफेक्स स्ट्रोक आणि सॉरी दुसरीकडे लागला आपला, टेक्स्ट वरती लावायचे एफेक्स स्ट्रोक. त्यानंतर स्ट्रोक येऊन जाईल. त्यानंतर या स्ट्रोकचा आहे ना आपल्याला फील कमी करायचे आता. तर सॉरी ऑपेसिटी कमी करायची. जरा ऑपेसिटी आपण कमी करून घेऊ अशा प्रकारे. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर आपला मेन मुद्दा टेक्स्टिंगचा प्रॉपर भाग. तर इथं क्लिक मारायचं पहिल्यांदा. तर आपल्याला टाईप करायचंय अहिल्यादेवी. तर शिफ्ट ए परत AIHLYAAD, त्यानंतर EVAA आणि आय. शिफ्ट आय दाबा कॅपिटल मध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे. आता हा टेक्स्ट आहे ना जो, त्याचा कलर आपल्याला ठेवायचा येलो कलर, येलो. येलो अशा प्रकारे. ठीक आहे, त्यानंतर कंट्रोल जे मारा, कंट्रोल जे कॉपी निघेल. डबल क्लिक खाली ओढा दारा. त्यानंतर आपल्याला टाईप करायचंय ए ई, त्यानंतर त्यानंतर एक स्पेस बटन दाबा आणि आर दाबा. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथं सेट करायचं. जरा आपली साईज जरा कमी करा, कारण डबल क्लिक आणि इथून टी वरून साईज कमी करून टाका. त्यानंतर अशा प्रकारे इथं, त्यानंतर डबल टी क्लिक मारायचं आणि इथून आपल्याला पॉपिन्स घ्यायचंय, फॉन्ट पॉपिन्स लाईट. तर इथं टाईप करायचे आपल्याला मराठीमध्ये यांच्या जयंती निमित्त. ठीक आहे, याचा कलर जो असेल तो आपल्याला करायचा व्हाईट. त्यानंतर खाली कंट्रोल टी, खाली घेऊ प्रॉपर साईज कमी आणि सेट करून घेऊ अजून कमी प्रॉपर इथं आपण सेट करून द्यायचे. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर पुन्हा आपल्याला टी वरती क्लिक करायचंय. इथं आपल्याला असेल तो चेंज करायचंय इन्फिनिटी. इथून कीबोर्ड चेंज करा पहिल्यांदा. तर त्यानंतर टाईप करू इन्फिनिटी इन्फिनिटी 36. ठीक आहे, आपल्याला टाईप करायचंय विनम्र अभिवादन काना ए वेलांटी VANAMA आणि तो पुढे जमर असतो त्यासाठी आपल्याला ग्लेप्स ऑन करायचे. ठीक आहे, तर ग्लेप्स वरती यायचं आणि इथून टी वर क्लिक करून इथून अशा प्रकारे करायचं. ठीक आहे, त्यानंतर परत आपल्याला टायपिंग कीबोर्डनेच करायची. तुम्हाला येत असेल तर काय नाही, नाहीतर नसेल येतं इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. फक्त थोडा वेळ जाईल किंवा नवीन तुम्हाला सवय असेल तर काय हरकत नाही. इथून आपल्याला शोधायचं आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर काना, नंतर पुन्हा काना, त्यानंतर वेलांटी आणि त्यानंतर भ कुठं गेला आपला. तर यामध्ये जरा बराच टाइम जातो. मी डायरेक्ट आपल्या कीबोर्डवरूनच टाईप करून घेतो. ठीक आहे,
त्यानंतर बी दाबायचं, कॅपिटल बी, त्यानंतर ए, त्यानंतर व्ही, ए ए एन ए. ठीक आहे, विनम्र अभिवादन. आता या टेक्स्टचा कलर पण आपल्याला येलो करायचे, तर कलर येलो अशा प्रकारे एकदम प्रॉपर. ठीक आहे. त्यानंतर आपला जो अहोळकर टेक्स्ट आहे त्याचा कलर आपल्याला चेंज करायचा आहे, जरा वेगळा कलर आहे आपला, कलर आहे पण जरा डार्क कलर आहे अशा प्रकारे. आणि याला लावायचं आपल्याला स्ट्रोक, एपेक्स स्ट्रोक. ओके, ठीक आहे. एवढं झाल्यानंतर विनम्र अभिवादन. विनम्र अभिवादनचा टेक्स्ट असेल ना तर आपल्याला जरा छोटा करून घ्यायचे, तर कंट्रोल टी अशा प्रकारे छोटा, जरा प्रॉपर. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर एक फुल ऍड करायचे आपल्याला, तर त्यासाठी आपण पिंटरेस्ट वरती येऊ. तर इथं आपल्याला टाईप करायचं आहे बघा, आपण टाईप केला असेल फ्लॉवर येलो, तर तो फ्लॉवर जरा शोधावा लागेल. अशाच प्रकारचा फ्लॉवर आहे तो पण, तर तुम्ही हा पण घेऊ शकता किंवा तो तर आपल्याला खूप शोधावा लागेल त्यामध्ये वापरलेला. हा घेऊ आपण, नवीन घेऊ एखादा. ठीक आहे. राईट क्लिक, कॉपी इमेज, फोटोशॉप, कंट्रोल व्ही, कंट्रोल टी दाबायचं, मग कंट्रोल टी, त्यानंतर मोठा करू, त्यानंतर इथून मॅजिक इरेजर टूल आणि वन क्लिक मध्ये सर्व रिमूव्ह. इकडे जरा राहील, जरा करून टाकायचं, जरा चुकलं तर कंट्रोल झेड ने मागे यायचं. ठीक आहे. आता हे पूर्ण प्रॉपर भाग होणार नाही कारण HD नाही इमेज. तुम्ही त्या आपल्या ज्या डिझाईन मध्ये आहे ना तो वापरलेला आहे तोच फुल वापरा, तोच वापरा तुम्ही. यामध्ये जरा व्हाईट आलेलं. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि याला जरा वायब्रन्स लाव म्हणजे कलरफुल दिसेल. इथं यायचं वायब्रन्स, त्यानंतर अशा प्रकारे क्लिक मारायचं म्हणजे याचे कलरफुल होऊन जाईल. ठीक आहे. तर आता इथं यायचं याच लेअर वरती, त्यानंतर प्लस मध्ये जायचं आणि एक एम्प्टी लेअर घ्यायची आणि खाली घ्यायची. त्यानंतर पुन्हा इथं ब्रश मध्ये यायचं आणि जो की चपटा आपण केलेला आहे रिसेंटली मध्ये तो घ्यायचा, जरा छोटा करायचा, ब्लॅक कलर ठेवायचा आणि प्रॉपर इथं अशा प्रकारे मारून द्यायचं म्हणजे ते स्टेबल दिसेल. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर आता आपला जो थॉट असेल तो घ्यायचा आपल्याला. तर तो थॉट आहे ना तुम्ही चॅट जीपीटी मधून पण घेऊ शकता. आपण घेऊ, तर पहिल्यांदा क्रोम ओपन करू, त्यानंतर इथं यायचं चॅट जीपीटी, चॅट जीपीटी वरती जायचं, राजमाता अहिल्या देवी जयंती क्वाट्स 425 लाईन मराठी. ठीक आहे. त्यानंतर सर्च करायचं, त्यानंतर इथं भरपूर येतील, तुम्ही कोणता पण वापरू शकता यामध्ये. हे बघा, हे चांगलं वाटतं. धर्मरक्षण, प्रजेवरील प्रेम आणि उत्तम प्रशासन यांचा अद्भुत संगम म्हणजे अहिल्यादेवी होळकर. त्यांच्या विचारांचा हा घेऊ आपण. पहिलाच लोककल्याणाची ज्योत ज्यांनी आयुष्यभर प्रचारली. ठीक आहे. तर यानंतर राईट क्लिक, कॉपी, त्यानंतर इथे यायचं, टेक्स्ट घ्यायचा एक, क्लिक मारायचं आणि कंट्रोल व्ही करायचं. ठीक आहे. डबल क्लिक, त्यानंतर इथे यायचं आपल्याला. इथून पहिल्यांदा फॉन्ट घ्यायचे, पॉपिन्स इथे असेल. ठीक आहे. त्यानंतर याची जी की स्पेसिंग असेल वरची ती कमी करायची, साईज पण कमी करायची अशा प्रकारे. ठीक आहे. पुन्हा कंट्रोल टी, जरा छोटं करायचं अशा प्रकारे प्रॉपर. त्यानंतर पुन्हा डबल क्लिक आणि जी वरची ए असेल ना तो कमी करायचा. इथून पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. थोडं झूम करू आपण अशा प्रकारे प्रॉपर अशा प्रकारे घ्यायचं आपल्याला. त्यानंतर कंट्रोल टी दाबायचं, मोठं करून घ्यायचं. ठीक आहे. ते खूप मोठं झालेलं आहे टेक्स्ट आपलं, तर जरा आपल्याला लाईन ऍडजस्ट करायची अशा प्रकारे. ठीक आहे. एवढं बस आहे.
आपण हा थॉट भरपूर मोठा घेतलेला आहे, यामध्ये नाही मोठा घेतलेला आपण, यामध्ये आपण ChatGPT वरून घेतलेला आहे त्यामुळे. ठीक आहे, अशा प्रकारे याचा कलर असेल तो व्हाईट करायचा आपल्याला. व्हाईट, Ctrl+T जरा मोठा करू एवढा. तुम्ही इथे पण ठेवू शकता हा थॉट, किंवा इकडे पण ठेवू शकता, कुठे पण ठेवू शकता तुमच्या मनावर. ठीक आहे, त्यानंतर इथे यायचं रेक्टँगल वरती, राईट क्लिक रेक्टँगल, त्यानंतर आपल्याला रेक्टँगल घ्यायचा अशा. ठीक आहे, एवढं घेतल्यानंतर याचा कलर आपल्याला डार्क करायचंय, आणि ही जी लेअर असेल ती प्रॉपर खाली सेट करायची आपल्या टेक्स्टच्या खाली. याला ओव्हरली पण करू शकता तुम्ही. हे बघा, ओव्हरली केलं तर असं दिसेल, चांगलं दिसेल, काय नाही ओव्हरली केल्यावर पण. ठीक आहे, याचा कलर आहे ना तर आपण प्रॉपर घेतलेला जे व्हाईट केल्यावर असं दिसेल. हे बघा, कलर तुम्ही चेंज करू शकता प्रॉपर, परत प्रत्येक कलर हा ठेवा आपण गुलाबी. ठीक आहे, तर अल्ट दाबून खाली ओढू, कॉपी निघेल, Ctrl+T दाबायचं आणि प्रॉपर इथं सेट करायचं. जरा शिफ्ट अल्ट आणि दोन्ही साईडने स्ट्रेच करून घ्यायचं, इथून वरून पण अशा प्रकारे करून घ्यायचं, आणि एरोने जरा सेट करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे. हे बघा, त्यानंतर पुन्हा अल्ट दाबून कॉपी, Ctrl+T खाली ओढायचं, अशा प्रकारे एरोने घेतलं तरी चालेल, आणि जरा स्ट्रेच करायचं. जरा झूम करू आपण, जरा अशा प्रकारे अल्ट आणि शिफ्ट दाबायचं, म्हणजे ते स्ट्रेच होईल जरा अशा प्रकारे. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा अल्ट दाबून ओढायचं, Ctrl+T खाली घ्यायचं, त्यानंतर शिफ्ट अल्ट आणि अशा प्रकारे करायचं. त्यानंतर सेम प्रोसेस, अल्ट दाबून ओढायचं, खाली घ्यायचं, अजून खाली घ्यायचं, त्यानंतर शिफ्ट अल्ट दाबून स्ट्रेच करायचं, म्हणजे ते दोन्ही साईडने होत, आणि जरा एरोने प्रॉपर दोन्ही सेट करून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा कॉपी, खाली घ्यायचं. तुम्ही Ctrl+J ने पण कॉपी मारू शकता, लक्षात असू द्या. ठीक आहे, इकडे जरा जास्त झालं ते शिफ्ट दाबून प्रॉपर अशा प्रकारे सेट करायचं. हे बघा, प्रॉपर सेट करून झालेलं आहे. आपण त्या डिझाईन मध्ये फक्त आपण छोटा थॉट घेतलेला आहे, यामध्ये मोठा घेतलेला आहे, तसं काय फरक नाही आहे. नाही तर तुम्ही म्हणशाल यामध्ये वेगळं त्यामध्ये वेगळं, त्यामध्ये आपण ChatGPT मधून वेगळा एखादा थॉट घेतला ना, तो टाकलेला आहे, नॉर्मल आहे, कॉमन गोष्ट आहे. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर आपल्याला प्रॉपर जे की आपण शेप्स वगैरे ऍड केलेला आहे, इकडे ट्रायंगल वगैरे ते वेगवेगळ्या शेप आहेत ना, ते ऍड करू. आता त्यासाठी फाईल मध्ये जायचं, प्लेस एम्बेडेड, जो की हा बघा, हा इलिप्सलचा भाग आहे, तर हा छोटा करू. शेप आहे हा एक तयार केलेला. ठीक आहे, आता याला तयार करायला भरपूर वेळ लागेल, त्यामुळे आपण काय तयार करत बसणार नाही. हे बघा, अशा प्रकारे यामध्ये काय नाही, फक्त ट्रायंगल घेतलेला आहे आणि आपलं सर्कल घेतलेला आहे. हा सर्कल आहे ना, त्याचा जो फील असतो ना तो कमी केलेला आहे, आणि त्याला स्ट्रोक मारलेला आहे. हे सिम्पल आहे, फक्त ट्रायंगल सर्कल घेतलेला आहे आपण. ठीक आहे, तर याला आपल्याला करायचंय ओव्हरली. हे बघा, ओव्हरली केलं, एक नंबर दिसतंय. ठीक आहे, त्यानंतर आता पुढचा भाग आपण ऍड करू. तर काय करायचं, पुन्हा फाईल, प्लेस एम्बेडेड, त्यानंतर इकडचा ट्रायंगल भाग. हे पण ट्रायंगल नाही आहे, हे जरा वेगळा शेप, तर हा शेप पण इथं ठेवलेला आहे, तो छोटा करायचा प्रॉपर अशा प्रकारे इथं सेट करून द्यायचं या भागाला. तर याचीच आपल्याला याला ओव्हरली करायची. ठीक आहे, ओव्हरली झाला. आता याची कॉपी मारू, अल्ट दाबून, Ctrl+T दाबू, आणि याला घ्यायचं आपल्याला साईडला इकडे प्रॉपर. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर अजून एक खाली आहे शेप, तर फाईल, प्लेस एम्बेडेड, त्यानंतर जो की ट्रायंगलचा भाग आहे तो पुन्हा आपल्याला घ्यायचा आहे, आणि खाली घ्यायचं आहे, इथं जरा छोटं करू, आणि पर अशा प्रकारे एरोने करू, आणि याला पण आपल्याला ओव्हरली करून टाकायचं आहे. बघा, ओव्हरली. ठीक आहे, त्यानंतर आपला सर्वात युनिक भाग, तलवारचा भाग आपण ऍड केलेला आहे. तर त्यासाठी पुन्हा पिंटरेस्ट वरती जाऊ, तलवार टाईप करू. हे बघा, तलवार, त्यानंतर आपल्याला तलवार येतील या ठिकाणी, आणि ते आपल्याला आपल्या पोस्ट मध्ये टाकायचं आहे, डिझाईन मध्ये. ठीक आहे, तर तलवारीचा भाग आलेला आहे, आपण हीच तलवार वापरलेली आहे त्यामध्ये. तर राईट क्लिक, कॉपी इमेज, फोटोशॉप, Ctrl+V, त्यानंतर मॅजिक इरेजर टूल. हे बघा, मॅजिक इरेजर टूल, आणि क्लिक.
त्यानंतर आपला पूर्ण येऊन जाईल. तर कंट्रोल टी आणि अशा प्रकारे इथं जरा क्रॉस मारायचा प्रॉपर इथं अशा प्रकारे. ठीक आहे, तर कंट्रोल टी दाबायचं, जरा मोठं करून घ्यायचं प्रॉपर अशा प्रकारे. आता काय करायचं आपल्याला, याला लावायचं आपल्याला कलर लुकअप. तर कलर लुकअप वरती यायचं, इथे यायचं आणि एजेंबर आणि क्लिप करायचं. त्यानंतर कंट्रोल आय करायचे, कंट्रोल आय. त्यानंतर इथून ब्रश घ्यायचं आणि जरा अशा प्रकारे इथं यायचं ना, आपल्याला फक्त याला पेंट करून टाकायचं वरचा भाग. त्यानंतर फिल कमी करायचं आणि जरा खाली पण एकदम कमी करून टाकू अजून फिल, आणि याला पण एकच पेंट करून टाकायचं. त्यानंतर पुन्हा याला यायचं इथं ऍडजस्टमेंट, एक्सप्लोजर, क्लिप आणि एक्सप्लोजर मध्ये आपल्याला वाढवायचं एक्सप्लोजर, जरा गॅमा करेक्शन कमी वगैरे प्रॉपर करून घ्यायचं. त्यानंतर सेम प्रोसेस कंट्रोल आय, त्यानंतर ब्रश घ्यायचं आणि इथं मारायचं एक खाली, बाकी आता संपूर्ण वरती मारायचं. ठीक आहे, तलवारीचा भाग आपण सेट केलेला आहे. आता काय करायचं आपल्याला, एक टेक्स्ट राहिलेला आहे आपला, तो टाईप करायचा. तर टी वरती क्लिक करायचं, इथं क्लिक मारायचं, इथून आपल्या ए वरती यायचं. त्यानंतर आपल्याला इन्फिनिटी 16 फॉन्ट घ्यायचं, इन्फिनिटी 16. ठीक आहे, ते तिथं टाईप करायचं आपल्याला पुण्यश्लोक, PAU क्लिक आणि शिफ्ट आणि NYA पुण्य, त्यानंतर शिफ्ट त्यानंतर L दाबायचं, AE आणि K पुण्यश्लोक. ठीक आहे, तर डबल क्लिक जरा मोठा करू आणि प्रॉपर इथं सेट करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, आपला निम्मी डिझाईन तर बनवून तयार झालेली आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला याला लावायचे स्पॉटलाइट. तर पहिल्यांदा यायचं आपल्या पिंटरेस्ट, त्यानंतर इथे सर्च करायचे स्पॉटलाइट. त्यानंतर बघू आपण कोणती ऍड करायची. तर जरा या टाइप मध्ये आपण ऍड केलेली आहे, जरा बघू अजून. हे बघा, ही बघू आपण ऍड करू, ही लाईट चांगली वाटते, किंवा ही बघू. ठीक आहे, राईट क्लिक, कॉपी इमेज. त्यानंतर फोटोशॉप, कंट्रोल V, याला करायचं आपल्याला स्क्रीन. त्यानंतर कंट्रोल T, प्रॉपर इथे घ्यायचंय, रोटेट करायचं, असं जरा छोटं करायचंय, अशा प्रकारे इथं सेट करून द्यायचं. ठीक आहे, तर जरा आपल्याला वरती घ्यायचंय. त्यानंतर अल्ट दाबून मास्क लावायचं. त्यानंतर इथून आपल्याला एक ब्रश घ्यायचा आणि इथं फक्त अशा प्रकारे मारून द्यायचं प्रॉपर. आता जरा साईडला जात असेल ना, तुम्ही प्रॉपर रोटेट करू शकता. कंट्रोल T दाबून आपण रोटेट करू, राईट क्लिक, थोडं वार्प करू, वार्प. त्यानंतर जरा अशा प्रकारे सेट करू, बघू झाले का क्लिअर. ओके झालेले. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही वार्प पण करू शकता. त्यानंतर जरा स्ट्रेच वगैरे अशा प्रकारे करू शकता, पडतात, जास्त पण नाही. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर काय, पुन्हा स्पॉटलाइट ऍड करायचे. तर पिंटरेस्ट वरती येऊ आणि सर्कल वाले जे असते ना स्पॉटलाइट, ती आपल्याला ऍड करायची. तर पहिलीच आली असेल ती, तर बॅक जाऊ. हे बघा, अशा प्रकारची राईट क्लिक, कॉपी इमेज, त्यानंतर कंट्रोल V, त्यानंतर याला करायचे आपल्याला स्क्रीन, कंट्रोल T, मोठं करू, फुल मोठं. त्यानंतर या साईडला थोडक्यात कमी करू, अजून एवढं नाही मोठं. अशा प्रकारे जरा सेट करून टाकू, जरा फिल कमी करू, अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा कंट्रोल T, कॉपी मारून आणि अशा प्रकारे इथे ऍड करू. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर जी आपण आधी एक्सप्लोजर मारली ना, ती जरा रॉंग झालेली आहे मला वाटतंय, तर ती आपल्याला परत मारायची आहे. बघा, ही एक्सप्लोजर हे डिलीट करून टाकू पहिल्यांदा. तर पुन्हा फिल्टर, एक्सप्लोजर, त्यानंतर वाढू, अशा प्रकारे. ठीक आहे, वाढू आणि
कंट्रोल आय आणि इथून घेऊ, नंतर मोठं करू जरा अशा प्रकारे, मारुती फिल 100 ठेवून शकतो. हे बघा अशा प्रकारे मारून देऊ आपण. एवढं ठीक आहे. आता चांगलं दिसतंय किंवा अजून पण थोडक्यात बघू बरं. हा एवढं पण चांगलं दिसतं. ठीक आहे, एवढं करायचंय. आता आपल्याला काय करायचंय, मेन आपली निम्मी डिझाईन बनवून झालेली आहे. आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. ठीक आहे. तर शेवटचा भाग आता फायनल टच इफेक्ट, तर प्लस मध्ये जायचं, त्यानंतर कंट्रोल शिफ्ट अल्ट आणि ई दाबायचं, त्यानंतर कॉपी येईल, नंतर राईट क्लिक, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट, त्यानंतर कंट्रोल शिफ्ट ए म्हणजे कॅमेरा रॉ फिल्टर ओपन होईल, त्यानंतर ब्राउज प्रोफाईल आर्टिस्टिक 4 जरा जास्त करायचंय. ठीक आहे, त्यानंतर ओके. ठीक आहे, तर आपली डिझाईन इथं बनवून पूर्ण तयार झालेली आहे. तर डिझाईन कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. बाकी तुम्हाला कोणती पुढची डिझाईन पाहिजे तुम्ही ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारच्या डिटेल व्हिडिओ आपण शिकवत असतो जे यूट्यूबवरती कोणीही शिकवत नाही. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, टेक केअर. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.